आई झाली की आई झालो आपण, एकदा आपण आई झालो की आपलं अस्तित्व संपल्यासारखं होतं. पण मला असं वाटतं आपल्या अस्तित्वाला एक वेगळी ओळख म्हणा किंवा एक वेगळी झळाळी म्हणा ती आपल्या मुलांमुळे येते. आज जरी विशेष असले तरी आज आमची ओळख मानसची आई, आभाची आई, स्वराची आई अशी आहे. सकाळची सुरुवात अशी होती की चला लवकर लवकर आवरा, व्हॅन येणार आहे, शाळेत जायचंय. आणि मुलं शाळेत गेले की खुश म्हणून आम्ही जो श्वास सोडू शकतो किंवा आम्ही आमच्या कामाकडे जे वळू शकतो ते हे जे इथे सगळेजण बसलेले आहेत ना ते कारण आहे. आम्ही निर्धास्त असतो. जेव्हा बाळ विशेष आहे हे कळतं तेव्हा पायाखालची जमीन सरकलेली असते. भविष्य अंधारात असतं, काय होणार आहे हे माहिती नसतं. हळूहळू हळूहळू हे सगळं सरावतो. तरी आपल्याला सोडून आपलं मूल कसं राहील, कुठे राहील, ते नीट राहील का, त्याच्या गरजा कळतील का, समोरच्याला त्याला काय म्हणायचं हे कळेल का, या सगळ्या काळजीत आम्ही असतो. पण विहंगामध्ये एकदा म्हणून आलं की आम्ही निर्धास्त असतो. कारण आम्हाला माहिती तिथल्या मावशी, तिथल्या ताई, तिथले दादा, इथे सर आपल्या एवढीच त्यांची काळजी घेतात, कदाचित आपल्यापेक्षा जास्तही. त्याचा एक साधा एक्झाम्पल देते. आता मानसचा कानातून पाणी येत होतं. शाळेतून परत येताना तिच्या कानातल्या कापसाचा गोळा बदललेला असायचा, याचा निरोपही दिलेला नव्हता. ही इतकी काळजी जर शाळेत घेतल्या जाते तर आई स्वतःसाठी गिल्ट फ्री जगू शकते की कुठेतरी माझ्या मुलाला सोडलंय मी आणि मी माझं काम करते. हे न राहता माझं बाळ एका सुरक्षित वातावरणात आहे, माझ्या एवढीच त्याची काळजी घेणारे लोक तिथे आहेत आणि त्याच्या भविष्यासाठी किंवा त्याच्या विकासासाठी धडपड करणारे लोक तिथे आहेत. या निर्धास्ततेमुळे आम्ही आमचं आयुष्य जगू शकतो. तुम्ही खूप मेहनत घेतात आमच्या मुलांसाठी आणि मी पाहिलंय आज माणूस जवळपास 7 ते 8 वर्ष झाली या शाळेत आहे. गॅदरिंगमध्ये मी बघितलंय अक्षरशः पालकांनी धोतर दशाला कसं पाठवलेलं होतं मागच्या वर्षी, ते धोतर नेसवून देणं, ते मूल काहीतरी गोंधळ करतंय, चिडतंय, मारतंय. वैताग नव्हता, आम्ही काहीतरी खूप महान कार्य करतोय हा आविर्भाव नव्हता. फक्त कार्यक्रम छान झाला पाहिजे या उद्देशाने सगळ्या ताई, सगळ्या मावशी मुलांची काळजी घेत होत्या. आणि तिथून आल्यानंतर अजून एक अभिमान वाटला की इतक्या सुंदर संस्थेसोबत आपण आहोत. धन्यवाद आमच्या मुलांची, तुम्ही काळजी घेतात. करतात ऋणात नेहमी करता राहायचंय, ऋणातून मुक्त व्हायचं नाहीये, ऋणात नेहमी करता राहायचंय. अशाच आमच्या सोबत राहा, आमच्या मुलांच्या सोबत राहा. थँक्यू. ज्या दिवशी शाळेचं ओपनिंग म्हणजे नवीन बिल्डिंगचं ओपनिंग होतं त्या दिवशी मी जशी एंट्री घेत होते तसे माझे डोळे भरून खूप वाहत होते. किती सुंदर शाळा झाली. आणि आदित्यताईंना असं वाटलं कधी जाऊन मी भेटू आणि कधी त्यांना हे करू. आणि आदित्यताई तुमचं म्हणजे असं झालं होतं की एक काळ असा होता आमच्या त्यांच्या विषयाचा की आम्ही खूप काही बोलायचो, त्यांच्यावर रागराग पण करायचो, सगळं करायचो. पण त्यावेळेला आपले हे नाही का देवेंद्रनाथ फडणवीस त्यांच्यासाठी ते शांत राहिले. शांत राहिले आणि मग आम्हाला त्यांना बोललो की आम्ही किती त्यांना बोलत होतो, पण त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि सगळ्या ताईंनी आणि मावशी सगळ्या त्यांनी खूप परिश्रम घेतले. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायसाठी शब्द नाही आहेत माझ्याकडे. एकतर म्हणजे खूप मिटिंगला यायला माझं येणं होत नाही माझ्या जॉबमुळे. आणि माझा जॉब असा आहे की मी जर दुसरं काही केलं असतं किंवा डॉक्टर नसते तर मी माझ्या मुलासाठी सगळं सोडून दिलं असतं. पण माझं प्रोफेशन असेल की मला ते सोडता येत नाही. पण इथं मी काम करू शकते ऍज अ डॉक्टर फक्त तुम्हाला सगळ्यांवर, नाहीतर मी ते कधीच करू शकले नसते आयुष्यात त्याला सोडून. आणि अनिताताई असो, करुणाताई असो, मावशी असो, आदिती मॅडम असो आणि सगळ्या ताई असो, त्यांच्यामुळं इतकं आम्ही रिलॅक्स असतो की आता गेलाय तो स्कूलमध्ये तर आपल्याला टेन्शन नाही, आपण फ्री आहोत. आणि बाकी पण जी ओव्हरऑल सोशल त्यांची डेव्हलपमेंट असो आणि सगळं हे आमच्यापेक्षा तुमच्यामुळे जास्त आहे. आणि आता म्हणजे ज्योतीचं ऑपरेशन झाल्यानंतरही मला खूप टेन्शन होतं की कसं जायचं, पण तो रेडी झाला आणि मॅडम पण म्हटल्या की व्हीलचेअरमध्ये पण पाठवतो. पण म्हणजे माझं मन नाही झालं पाठवायला. 2 महिने मी घरी त्याच्यासोबतच होते. पण म्हणजे खूप कठीण काळ होता. मग मी म्हणजे एक दिवस मला त्रास इतका अनबिरेबल झाला की मी आदित्यताईंना फोन केला की कसं तुम्ही मॅनेज केले. आणि त्यांनी जे मला म्हणजे हे केलं, पाठिंबा दिला आणि जे समजून सांगितलं ना, त्यामुळे माझं मन खंबीर झालं सगळं त्याच्यातून बाहेर पडायला. तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.